माझ्या पतीची पुण्यामध्ये बदली झाली होती। शहर आणि शहरातील लोक दोन्ही माझ्यासाठी नवे होते। शाळेमध्ये ॲडमिशन केलं होतं। त्या शाळेमध्ये विद्यार्थी राजू याचे घरसुद्धा आमच्याच कॉलनीमध्ये होते। योगायोगाने तो सुद्धा 5वीच्या वर्गात शिकत होता। ओळखी पाळखी वाढवण्याच्या उद्देशाने मी एक दिवस त्यांच्या घराची बेल वाजवली। एका लहान मुलाबरोबर अनोळखी महिलेला पाहून राजूची मम्मी घाबरली। मी त्यांना आपला परिचय देताना म्हटले, माझा मुलगा रवी आणि तुमचा मुलगा राजू हा एकाच शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये शिकतात। हो हो, आत या ना, प्लीज कम। त्यांनी आम्हाला आतमध्ये बसवलं। त्यावेळी संध्याकाळचे 4 वाजले होते। राजू दिसला नाही म्हणून मी विचारले, मिसेस नीता, राजू कुठे दिसत नाही? रवी त्याच्यासोबत खेळत असतो। तो कुठे खेळायला गेलाय का? नाही मिसेस देशमुख, यावेळेस तर माझा मुलगा अभ्यास करत असतो। मी राजूला बाहेर खेळायला कमीच पाठवते। किती वेळ बर्बाद होतो आणि बाहेर किती डस्ट आहे। जर तो आजारी पडला तर? मी त्यांचं तर्क ऐकून आश्चर्यचकित झाले। 5वीच्या शिकणाऱ्या मुलावर अभ्यासाचा एवढा ताण? मी म्हटले, ठीक आहे, त्याला 1 मिनिटासाठी बोलवा, आम्ही त्याला भेटतो। नाराजीच्या स्वरात त्यांनी राजूला आवाज दिला। त्याचे विखुरलेले केस, उतरलेला चेहरा आणि तोंडावर टेन्शन पाहून मी चकित झाले। राजूने कुठल्याही प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर दिले नाही। तो थोडा घाबरलेला वाटत होता। तेथून घरी परत आल्यावर माझ्या डोळ्यांसमोर निरागस राजूचा चेहरा सतत फिरत होता। रवीने सुद्धा मला सांगितले की लंच ब्रेकमध्ये राजू एकटाच बसून राहतो। काही दिवसानंतर रवीच्या क्लासमध्ये मॅथ्स आणि हिंदी विषयाचे टेस्ट झाल्या। राजूचे रवीपेक्षा 1 नंबर कमी आला। तेव्हा मिसेस नीताला टेन्शन आलं। लगेच त्यांनी मला फोन केला, मिसेस देशमुख, माझा मुलगा राजू हा दिवसभर अभ्यास करतो आणि तुमचा मुलगा राजूला मी नेहमीच खेळताना पाहिला आहे। मग त्याचे मार्क राजूपेक्षा जास्त कसे झाले? तिच्या बोलण्यावरून तिचा राग आणि चिंता जाणत होती। यावर मी म्हटले, मिसेस नीता, शांत व्हा। 1 मार्क कमी जास्त आल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेवर काहीच फरक पडत नाही। राहिली गोष्ट खेळण्याची, त्याने तर मुलांच्या मांसपेशी मजबूत होतात। घामातून शरीरातील घाण बाहेर निघून जाते। मुले एकमेकांसोबत भेटतात, त्यामुळे त्यांच्यात सहयोगाची भावना विकसित होते। विचारांच्या आदानप्रदानाने मुले नव्या नव्या गोष्टी शिकतात। खेळल्याने त्यांचे मन प्रसन्न राहते, त्यामुळे ते दुप्पट मेहनतीने आपल्या शाळेतला अभ्यास करतात। प्रत्येक वेळी अभ्यास कर असं बोलून आपण त्यांचं बाळपण हिरावून घेतलं नाही पाहिजे। जर खेळून मुलं वाया जात असतील तर कपिल देव, सचिन यासारखे खेळाडू आपल्या देशाला कसे मिळाले असते? मी एक मोठा श्वास घेतला आणि म्हटले, मिसेस नीता, तुम्ही महान वैज्ञानिक थॉमस एडिसन यांचे नाव ऐकले असेलच। खेळ खेळतच असताना त्यांनी किती मोठमोठे आविष्कार करून टाकले। मी तर म्हणते की तुम्ही राजूला सुद्धा। ठीक आहे मिसेस देशमुख, मी समजले। तिच्या कठोर स्वरावरून समजले की ती माझ्या बोलण्याला कंटाळली होती। 2 दिवसानंतर रवीने मला सांगितले की मम्मी, आज राजूसुद्धा आमच्यासोबत खेळत होता। हे ऐकून मला खूप बरे वाटले। पुढच्या महिन्यात पुन्हा रवी आणि राजूची एक्झाम झाली। रिझल्ट मिळाल्यावर मिसेस नीता माझ्या घरी आली आणि मला मिठाईचा डब्बा देत म्हणाली, थँक्यू मिसेस देशमुख, तुमच्यामुळे माझ्या मुलाने ह्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळवले। तो खेळल्यानंतर खूप आनंदाने अभ्यासाला बसायचा। मला आणि त्याचा पप्पांना सर्व गोष्टी शेअर करायला लागला होता। थँक्यू सो मच। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही खूप चांगले वाटले। लहान मुले तर अशा कळ्या असतात की त्यांना फुलण्यास स्वच्छंद वातावरणाची गरज असते। बंद खोलीत तर कळ्या फुलण्याआधीच कोमेजून जातात। मित्रांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।